नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलो गोरगडाच्या पायथ्याशी. समोर तुम्ही पाहू शकता गोरगडासाठीचा प्रवेशद्वार. तिथून आपला ट्रॅक चालू होणार आहे. हे पकड तुझी बॅगेत टाक पहिले सगळ्यात. हर हर महादेव मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत गोरखगड. गडासाठी येण्यासाठी तुम्हाला पहिल्या तर कल्याणवरून मुरबाडवरून देहरी हे गाव आहे, त्या पायथ्यापासून तुमचा हा ट्रॅकिंग चालू होतं. तर आता मी चालू करतोय. तुम्हाला खालती इंट्रोडक्शन दिलं नाही, चालू करतोय. सुंदर असं प्रवेशद्वार आहे, खूप छान. तर आजचा हा ट्रॅक आपण कुंजळ आणि हा पुण्यावरून एक भाऊ आला आहे त्यासोबत कंप्लीट करणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता संत गोरक्षनाथ यांचं मंदिर आहे. ह्याच्या पायथ्याच्या साईडून एक ब्रिज आहे, तिथून ट्रॅकला सुरुवात होते. मंदिराच्या पाठच्या साईडला तुम्ही पाहू शकता गोरखगड. सुंदर असं दृश्य आहे, खूप छान. ही एक छोटी वाट ही गोरखगडाकडे जाते. स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत चढणच आहे. गोरखगडाची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 2235 या 2135 अशी फूट अशी आहे. गोरखगड हा दम लागला. गोरखगड हा कल्याणमधील मुरबाड तालुक्यातील देहरी या गावात वसलेला आहे. गोरखगड हा पूर्ण करण्यासाठी जवळपास 2 ते 3 तास लागतात. तर तोच आपला प्रयत्न चालू आहे. आता आपण रात्री आलो होतो कल्याणला 12 वाजता. पण आपल्याला पुढे येण्यासाठी कोणती बस नाही भेटली, तर आपण मुरबाड येथे 7 वाजेपर्यंत वाट बसली बसची. आणि आता 8-8:30च्या आसपास आम्ही पोचलो इकडे देहरी या गावात. तिथे चहा वगैरे पिऊन मग ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. बघूया किती वेळ लागतो आहे. आता जवळपास आम्हाला 15 मिनटं झाली चालून. त्यामध्ये एक ब्रेक घेतलेला आहे. बघूया पुढे. गोरखगड गोरखगडाचे हे नाव नवनाथ संप्रदायातील गोरखनाथ संत गोरखनाथ यांच्या नावानुसार याचं नाव गोरखगड ठेवण्यात आलं आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे कातलामध्ये कोरलेल्या पायथ्याने आहेत. पूर्ण सरळ काटकोणामध्ये चढण आहे पूर्ण. तर भावने 2 मिनिटापूर्वी उलट्या गेल्यात, पण त्याच्यामध्ये एवढं जोश आहे
की तो गड चालायची सुरुवात केली. तुम्ही पाठीमागे पाहू शकता सुंदर असं दृश्य, मस्त खूप छान दिसतंय, ढगाळ वातावरण झालं आहे. तरी पण भाऊ काय आपला थांबत नाही आहे. कोणता जोश आला आहे काय माहिती. त्याच्यामध्ये अशी विल पॉवर आहे की त्यांनी महाराजांचं नाव घेतलं की त्याला एक नवा जोश चढतो. असंच डेडिकेशन राहू दे, कायम सोबती आपल्यासोबत असतोच. चढून आता इथे बसलो. आता खूप दम लागलाय. अरे भावांनो, समोर बघा तुम्ही, काय आहे हे. वा वा, एक नंबर. सोनेरी सोनेरी सोनं आहे हे, सोनं भाई. चमकते बघा कसं ते. 24 कॅरेट सोनं आहे समोर. वा, अंगात शहारे आल्या बघा. हे बघू शकता तुम्ही, शहारे अंगावरती. कडक व्ह्यू आहे. आणि इकडे गोरखगड, आता सुळका. इथे हवा पण लागते ना, एक नंबर. शब्दामध्ये नाही सांगू शकत. अनुभव घेण्यासाठी तुम्ही येऊन बघा एकदा. खतरनाक. हा समोर दिसतोय तो सिद्धगड आहे आणि हा त्याच्यावरती आहे तो अहुपे घाट. त्याच्या मागे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. एवढा सुंदर आहे, तेवढाच खतरनाक पण आहे. दूरवरचे किल्ले पण दिसतात तिथून. तर बघू वरती गेल्यावर काय समजतं काय कोणते आहेत ते. तर असं कडेकड्यानं चालत जायचं आपल्याला. आरामात चाला, कारण एकदम दरीच्या बाजूलाच आहे पुरा रस्ता. सावकाश सावकाश चालू का पण. खाली दरी आहे डायरेक्ट. ही अशी खतरनाक वाट आहे, पुरी खाली आहे उतारावर. चांगले ग्रिपवाले शूज घालून या इकडे. बघू शकता दगडी दगडी आहेत. पावसाळ्यात ना मुश्किल होत असेल ह्या, कारण पाणी येत असणार इकडून. पुढे काहीतरी दिसतंय शेड सारखं. ओके, तुम्ही पाहू शकता राईट साईडला एक छोटंसं मंदिर आहे. लेफ्ट साईडमधून गोरखगडासाठी छोटी पायवाट जाते. इथून खरा थ्रिलिंग जो पार्ट आहे तो इथून चालू होतो. स्त्रियांनी प्रवेश करू नये. कसलं मंदिर आहे शायद हे. सूचना फलक जे असतील ते वाचत जा. चला इथून सुरुवात करू. चुकलास काय?
हे आहे ओपे घाट, आहोपे घाट. हे आहे आहोपे घाट. हे आहे मच्छिंद्रगड आणि हा गोरगड. गोरखनाथांचे शिष्य मच्छिंद्रनाथ. ते ना गोरखनाथांची शिष्यत आहेत. 2 मिनटं थांब. त्यांचे शिष्य हे प्रवेशद्वार आहे. सरळ अशी उभी चढण आहे. ही चढण पार करून मग आपण त्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू. $75 अशी कोणामध्ये उभी अशी चढण आहे. लय लीड बोलला. प्रवेशद्वाराच्या इथे आपण आता पोहोचलो आहे. मराठ्यांच्या काळात हा किल्ल्याचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. हा तेच ना, लक्ष ठेवायचं आणि टिहालने एकच झालं ना. व्यापारी मार्गावर लक्ष ठेवायचं, शत्रूपासून बचाव होण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जात होता. ही पाठीमागे बघू शकता गुफा, छोटंसं आहे काहीतरी. तर वरती चढून आलात तर कडेकड्याने एक वाट जाते, तिकडे पाण्याचे टाके गावेल. त्या समोरच हा मच्छिंद्रगड आहे. तिकडून काय नाही रे, तिकडे पाण्याचे टाक आहे. जय भवानी, जय शिवाजी महाराज. तिकडे वाट आहे काय? काय ते पाण्याचा टाका आहे का? इकडे पण पाण्याचा टाका आहे, पण ते सध्या सुकले आता. सरळ उभ्या अशा कातळामध्ये कोरलेला पाय. बॅगेमध्ये जेवढं सामान कमी असेल तेवढं चांगलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, थ्रिलिंग ॲडव्हेंचर असा हा पार्ट आहे. कुंजल तो चढण्याचा प्रयत्न करतोय. तू साईडला, मी चढतो पण.
तर तुम्ही इथे पाहू शकता दगडावर लिहिलेले शिलालेख. इतर भाषा आपल्याला वाचता नाही येणार. ह्या भाषेचे ज्याला ज्ञान असेल तोच वाचू शकतो. तू चढ पूर्ण, मग मी येतो. म्हणून आम्ही आता आलोय. हा इकडे गोरगड आहे. हे चढायचं अजून आपल्याला. आणि इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचं टाकं. स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ आहे पाणी तसं. आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता एक तलाव आहे. चला मोबाईल ठेवतो आणि चालू करतो. तिथे तुम्हाला एक झाडाशी पाण्याचा टाका दाखवलं. आणि इथे पण आहे एक पाण्याचा टाका. अजून पण आपल्याला 4-5 पाण्याचे टाके दिसले असतील. आणि इथून पुढे आलात त्या साईडला गुफा आहेत. दुर्ग गोरगड गुफा. व्हिडिओ सोबत मी पण पायथ्याने उतरतोय. तिकडे पण पाण्याचा टाका आहेत. ते पण खाली दिसते पाण्याचा टाका. खूप असे पाण्याचे टाके तिथे. एवढ्या उंचावर पाण्याचा टाका आणि त्यामुळे आश्चर्य आहे. आश्चर्याची बाब आहे. शिव बोले. ही एवढी मोठी गुफा आहे की ह्या गुफेमध्ये 50-60 लोक आरामात झोपू शकतात. इथे कोणीतरी चांगले बनवले मस्तपैकी. खूप छान. इथे आणि ना गारवा खूप आहे. मस्त वाटतंय इथे. एकदम शांत. कचरा जास्त. हे काय ते समजलं नाही मला. तर आपण आता गोरगडाच्या शेवटच्या पॉईंटवर आपण गोरगड कंप्लीट केला आहे. इथून आता आपण आलो वरती चालत. भगवा झेंडा दिसतो तिथून. इकडे महादेवांचं मंदिर आहे. पिंड इकडे. तुम्ही ते पाहू शकता नंदी महाराज विराजमान आहेत.
तर ह्या साईडला आहे बाले किल्ला. भगवा झेंडा फडकताना बघितल्यानंतर त्या सर्व मावळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात, ज्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी एवढे प्रयत्न केले, एवढे शौर्य केले, ते पण आमच्या. गाईज आता एवढा कठीण टप्पा पार केला आहे आणि अजून एक पॅच आहे तो पार काढायचा आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही येत असाल तर सोबतीला कोणतरी असावा माझ्यासारखा. एकट्याने ट्रॅक करू नका आणि पावसाळ्यात तर मुलीच नका. भाव मॅगी बनवतोय, इस्त्री वगैरे पेटवला मजबूतमध्ये, तेवढा कसा बनवतोय. आता आपल्याला बोलवतोय पण आपल्याला काय टाईम नाही, आता आपण निघायचं आहे. हे बघा मॅगी, पद्धतशीर कार्यक्रम करतोय भाऊ. तर आता पोचलो आपण गोरगड. आता आपण कंप्लीट करू उतरलो खालती. तर तुम्हाला यायचं झालं तर मुंबईवरून कल्याण यायचा, त्यानंतर मुरबाड आणि त्यानंतर मुरबाडवरून बसेस आहेत. जवळपास 7 वाजता ते चालू होतात. देहरी हे गाव आहे, ते तिथे फोडतं तुम्हाला. आणि एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्ही जर येत असाल तर तुमच्यासोबत कोणतरी असाल ज्याला ट्रॅकची माहिती असेल त्यासोबत येऊन जा. आणि पावसाळ्यातनं जरा ट्रॅक हा टाळा, खूप कठीण असा आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.